नमस्कार, मी विकास. आणि मी साधना. अनोखे क्षण या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आम्ही कुठे आहोत ते जाणून घ्यायचं आहे आणि आमच्यासारखी धमाल तुम्हालाही करायची आहे, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अनोखे क्षण या आमच्या यूट्यूब चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, ही आहे पाताळगंगा नदी, जी सह्याद्री पर्वत रांगांमध्ये उगम पावते. मुख्यतः खंडाळा घाटातून ती प्रचंड प्रवाहाने वाहत खोपोलीत येते व पुढे पनवेल मार्गे उल्वे नदीला मिळते. तिथून वाशी खाडीला मिसळून ती सर्वात शेवटी अरबी समुद्रात एक रूप होते. पावसाळा नसला तरी देखील पाण्याचा जोर काही कमी होत नाही ना. खळाळतं पाणी, शांत किनारा, ही पाताळगंगेची वैशिष्ट्य बरं का. आम्ही सगळे दुपारच्या वेळेला छायाचित्र घेत होतो. धमाल येत होती. काही छायाचित्र मी पाण्यात जाऊन घेत होतो, काही पाण्याच्या बाहेर घेत होतो. आणि किनाऱ्यालगतच्या पाण्यात जाऊन रणरणत्या उन्हात थोडंसं पाण्याला पायाचा स्पर्श झाला. इतकं छान वाटत होतं की काही बोलता सोय नाही. म्हणजे वर कितीही ऊन असलं तरी पाताळगंगेचं पाणी आमच्या पायातली आग शांत करत असतो बरं का. आणि सोबतीला मनमोहक निसर्ग होताच. त्यामुळे इथली सहल ही खरोखर आम्हाला रम्य अशी वाटत होती. हा आहे गगनगिरी महाराज मठ, खोपोलीमधील पाताळगंगा नदीच्या काठावर वसलेला. या मठात पाऊल टाकताच एक वेगळीच शांतता मिळते, कारण हा मठ निसर्गरम्य वातावरणात बांधलेला आहे आणि नदीच्या काठावर नाही तर नदीवरच बांधलेला आहे असेच जणू वाटत राहते. इथले वातावरण म्हणजे ट्रेकर्स, निसर्गप्रेमी आणि शांतताप्रेमी यांच्यासाठी खूपच छान आहे. आम्ही देखील इथे येऊन इथली शांतता उपभोगली आणि मन प्रसन्न झाले. खोपोली हे शहर उष्ण हवेचं ठिकाण बरं का. पण ते गगनगिरी महाराजांच्या मठात गरमी काही जाणवत नव्हती. आतमध्ये पाऊल ठेवताच पायाला जे काही थंड फरशी लागली, त्यामुळे मन प्रसन्न झालं. आम्ही मठामध्ये सगळीकडे फिरत होतो. आम्हाला वेगवेगळ्या पदार्थांचे वास येत होते, जसं तुपाचा वास, त्यानंतर तिथे बनवले जाणारे विविध पदार्थ, खाद्यपदार्थ, औषधं, या सगळ्यांचा वास. आणि एक छान दुपार आमची चालली होती. अशी सहल आम्ही न ठरवता सुद्धा खूप यशस्वी झाली. त्यामुळे मजा आली, धमाल केली. हेच ते अनोखे क्षण ज्यांची आम्ही खोपोलीमध्ये लयलूट केली. भेटूया आणखी काही अनोख्या क्षणांसह पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.